सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे मङ्गलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वसुदेवसुतं देवं कंसचानूरमणिं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भूमौ करोति वाचालं अङ्गुलं वयदेवी यत्कृपालं वन्दे परमानन्दम्। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविदः ब्रह्मा विष्णु महेशानां ते सत्यवतं सुतं शुद्धं प्रभोदज्ञं सर्वशास्त्रविशारदम् एतत्कथा प्रकाशेन विदज्ञानं विदर्शयत् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजासुखाग्रे नमस्कार माझा सद्गुरु श्री परमेश्वरा गुरुब्रह्मा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे स्मरणाने बुद्धी जागृत होते आणि असूया ईश्वराच्या मार्गावरून पुढे जाण्यास प्रतिबंध करते। एकदा काय झालं की नारदजी कैलासामध्ये गेले। आता ही असूया पहा केवळ माणसांमध्ये असते असं नाही, देवतांमध्ये सुद्धा असूयेचा भाव असतो। तर एकदा नारदजी कैलासामध्ये गेले। भगवान शिवजी त्यावेळेला समाधिस्थ होते आणि पार्वती माता पूजा करत होती। नारदजी तिथे गेले आणि शांत उभे राहिले। मातेची पूजा चालली होती। मातेने पूजा झाल्यानंतर नारदजींना प्रसाद म्हणून एक लाडू दिला। तो लाडू त्यांनी घेतला आणि म्हणाले की माते, लाडू तर फार सुरस झाला आहे, पण तुला सांगू का, अनुसेरच्या घरचा जो लाडू आहे ना याची सर घ्यायला नाही। ठीक आहे, झालं। लगेच पार्वतीच्या मनामध्ये मच्छर झाला, कोण ही अनुसया आहे, माझ्यापेक्षा चांगले लाडू करते म्हणजे काय। आणि नारद मला सांगतात की तिचे लाडू तुझ्यापेक्षा चांगले। तिच्या मनामध्ये मत्सर जागृत झाला आणि शिवशंकर समाधीतून जाहीर झाले तेव्हा पार्वतीने अनुसयेचं पातिव्रत्य भंग करायला त्यांना सांगितलं। त्यावरती शिवजी तिला म्हणाले की अगं, जो कोणी दुसऱ्याचं वाईट चिंततो त्याचंच वाईट होतं, कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये, दुसऱ्याची असूया करू नये। हे वाईट आहे, चांगलं नाही। पण ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर आपण प्रयत्न करू, असं शिवजी म्हणाले। नंतर नारदजी वैकुंठात गेले। तिथे लक्ष्मी देवीने विचारलं की नारदजी काय झालं, आज फार आनंदात दिसताय तुम्ही। नारदजी म्हणाले की माते, वैकुंठाचं महात्म्य आजवर होतं, पण अनुसेयेच्या आश्रमाशिवाय आता कुठेही जाण्याची माझी इच्छाच होत नाही। तिथेही त्यांनी काय केलं तर लक्ष्मीच्या मनामध्ये असूया निर्माण केली। लक्ष्मीच्या मनात मत्सर चर्चा झाला आणि तिनेही विष्णूंना सांगितलं की तुम्ही अनुश्रेयेच्या पातिव्रत्याचं भंग करा। तसंच ते जाऊन सरस्वतीलाही बडबडून आले आणि सरस्वतीने देखील ब्रह्मदेवांना तेच सांगितलं। इकडे सावित्री, लक्ष्मी आणि सती आपल्या पतींना ब्रह्मा विष्णू महेशांना
अनुसयाची परीक्षा घेण्याकरता तिच्या आश्रमामध्ये त्यांना पाठवून दिले. अनुसयाच्या सतीत्वाच्या बलाने त्या तिघांना तिने आपले पुत्र बनवून टाकले. शंकरजी दुर्वासा झाले, ब्रह्माजी चंद्र झाले आणि विष्णू भगवान दत्तात्रय झाले. नंतर तीनही देवांना पश्चाताप झाला व अत्रि ऋषींनी त्यांना पूर्ववत बनवले. आता इथे सांगायचं असं की भगवंताच्या आश्रयाने जो धर्म होतो तो समग्र रूपाने संपन्न होतो. भगवंत सुद्धा धर्माच्या आधीन होऊन राहतात. आता इथे धर्म काय सांगितलं आहे की अत्रि ऋषी आणि अनुसया यांच्या वृत्तीमध्ये कुठलाही बदल होत नाही, कारण दोघंही भगवत स्वरूप आहेत, ब्रह्मस्वरूप झाले. त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, असूया नाही. त्यांना हे माहिती आहे की ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि शिवशंकराची परीक्षा पाहायला लागेल, तरी सुद्धा त्यांनी मनामध्ये किंतु परंतु ठेवला नाही. आपलं कर्तव्य ते करत नाही. त्यामुळे झालं काय की त्यांची बाजू धर्माची झाली आणि फजिती मात्र देवतांची झाली. पुढे अर्थ हा पुरुषार्थ आहे. अर्थ हा बाहेरून येणारा आहे. अर्थ हा गतिशील असतो. काम मनामध्ये राहतो. जेवढी सुख दुःखाने भोग आहे ते सगळे मनामध्ये राहतात. अर्थापेक्षा काम अंतरंग आहे आणि अर्थ व काम या दोघांचं नियंत्रण करण्याकरता बुद्धीमध्ये धर्म राहतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यांचं विश्लेषण केले. अर्थ हा अर्थापेक्षा काम अंतरंगाच. अर्थ म्हणजे धनसंपदा आणि काम ती वासना आहे, इच्छा आहे. ती कुठे राहते तर मनाच्या आत ती राहते. आणि कामाचं आणि अर्थाचं नियंत्रण करण्याकरता बुद्धीमध्ये धर्म दिलेला असतो. म्हणजे बुद्धीने धर्माने वागावं, नीती नियम बुद्धीने पाळावे, तसा विचार बुद्धीने करावा. आणि मोक्ष तर आत्म्याचं स्वरूप आहे. तो मिळवला जात नाही तर तो जाणला जातो. आता इथे दुसरी कथा आहे दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांची. प्रसूती कोणाची मुलगी आहे? मनु आणि शतरूपा. त्यांना 3 मुली आहेत. त्या मुलींपैकी एक देव होती आणि कर्दम ऋषी, त्यांची कथा आपण बघितली. आता ही दुसरी मुलगी जी आहे प्रसूती आणि दक्ष प्रजापती यांची कथा आपण पाहणार आहोत. तर दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना 16 कन्या झाल्या. त्यापैकी 13 मुली त्यांनी धर्माला दिल्या. एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि 16वी सती शिवशंकरांना दिली. धर्माच्या 13 पत्नी झाल्या. म्हणजे 13 मुली धर्माला त्यांनी अर्पण केली. तर त्या 13 पत्नी कोणत्या? तर श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, वृत्ती आणि मूर्ती. ह्या सगळ्या धर्मामध्ये वास करणाऱ्या शक्ती आहेत. हे 13 गुण जीवनामध्ये उतरले तर माणसाचं जीवन धर्मपूर्ण निश्चित होऊन जातं. एकदा प्रयाग येथून मोठं ब्रह्मसत्र झालं. प्रयाग क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी एक मोठं ब्रह्मसत्र आयोजित करण्यात आले. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवशंकर आणि सभा सुरू झाली. सगळ्या देवता त्या सभेमध्ये येऊन बसलेल्या होत्या. काही वेळाने दक्ष प्रजापती सभेमध्ये आले. त्यावेळेला शिवशंकर श्री नारायणांचे ध्यान करत देहभान विसरून गेलेले होते. ते सभेमध्ये बसले होते पण डोळे बंद करून नारायणांचं ध्यान करत होते. दक्ष सभेत आल्यानंतर इतर सगळ्या देवतांनी उभा राहून त्यांचं स्वागत केलं, पण शिवशंकर मात्र उभे राहिले नाही. त्यामुळे दक्षाला शिवशंकरांचा राग आला आणि त्यांनी शिवांची निंदा करायला सुरुवात केली. तो असं म्हणाला की हे शिव स्वैराचार्य आहे, गुणहीन आहेत. त्यामुळे या शंकरांना आजपासून कोणीही यज्ञामध्ये आहुती देणार नाही. हा स्मशानात राहणारा भूत पिशाचांसमोर रमणारा अत्यंत अपवित्र असा आहे.
शिवशंकरांनी मात्र दक्षाकडे एकदा बघितलं, नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून ते निघून गेले. ते काही त्या सभेमध्ये नंतर राहिले नाही. सभेमध्ये नंदिकेश्वरही उपस्थित होते. शिवशंकर तिथे आल्यामुळे नंदिकेश्वर घेऊन आले होते, त्यामुळे तेही तिथे उपस्थित होते. त्यांना दक्षाचं बोलणं वागणं सहन झालं नाही आणि नंदिकेश्वराने दक्षाला 3 शाप दिले. त्यातला पहिला शाप त्याने असं दिला की ज्या तोंडाने तू शिवांची निंदा केली आहेस ते तोंड शिरासहित तुटेल. तुझ्या या शिराऐवजी तुला पकड्याचं शिर लागलं जाईल. आणि तिसरा शाप दिला की तुला ब्रह्मविद्या कधीही साध्य होणार नाही. शंकरांची निंदा करणाऱ्याला कधीही मुक्ती मिळत नाही, ज्ञान मिळत नाही. शिवतत्वाला सोडून वागणाऱ्या बुद्धीला संसारामध्ये भटकावं लागतं, त्याला सतत दुःख भोगावं लागतं, त्याला शांती मिळत नाही. नंतर हे सगळं चालू असताना शिवशंकर नंदिकेश्वराला म्हणाले की अरे तू का शाप देतोयस? त्याचं जे काय व्हायचं ते होईल ना, तू कशाला शाप देतोयस? शंकरांनी विचार केला, मी जर आता बोललो नाही तर नंदिकेश्वर त्यांनी आता दक्षाला शाप दिलाय, तो इथे उपस्थित असलेल्या सगळ्या देवांना ऋषी मुनींना शाप देऊन भेटून आले. पण त्याला म्हणाले चल आता काही कोणाला शाप देऊ नकोस. शंकरजी कैलासात निघून आले. त्यांनी मनात काहीही ठेवलं नाही आणि या संदर्भात सतीशी ते काही बोलले. आपल्या बायकोला तुम्ही काही सांगितलं नाही, कारण सती ही दक्ष प्रजापतीची मुलगी आहे. दक्ष प्रजापती शिवशंकरांचे सासरे आहे. तुझे वडील माझ्याशी कसे वागले हे त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं नाही. शिकण्यासारखं आहे. दक्ष म्हणाला म्हणजे तो आता दक्ष परत आपण ब्रह्मसत्रामध्ये जाऊया. दक्ष तिथे उभा राहून बोलत होता. तो म्हणाला की ब्रह्माजी माझे वडील आहे, त्यामुळे ते सगळे बसले तर ठीक आहे, पण शिवजी तर माझ्यापेक्षा लहान आहेत ना, आणि मी ब्रह्माजींच्या म्हणण्यानुसार माझ्या वडिलांचा विवाह त्यांच्याशी करून दिलाय, त्यामुळे ते माझे जावई आहेत, त्यामुळे ते लहान आहेत, त्यामुळे मी आल्यानंतर त्यांनी उठून माझं स्वागत करायला हवं होतं. अशा अनेक गोष्टी तो बोलल्या. त्यांनी विचार केला की सगळेपणे शंकरांनी मला सन्मान दिला नाही, म्हणून माझा मानभंग झाला, माझा अपमान झाला. आता एकट्या शंकरांनी त्याचं स्वागत केलं नाही, बाकीच्या सगळ्यांनी केलं ना. ते सगळ्यांनी केलं त्याच्याकडे माणूस बघत नाही. जे सगळं मिळतं त्याच्याकडे कधी बघत नाही, जे मिळत नाही बस त्याच्यावरच तो बसतो की मलाही मिळालं. तसंच त्याचं झालं की शिवशंकरांनी मला सन्मान दिला नाही, म्हणून माझा मानभंग झाला, माझा थोडासा अपमान झाला, असं त्याला वाटायला लागलं. अत्यंत अभिमानी माणूस जेव्हा असं समजतो त्यावेळेला त्याच्या बुद्धीचा भ्रंश निर्माण होतो. बुद्धिभ्रंश झाल्यामुळे तो शंकरांना वाटते तसं बोलला. मग शंकरांच्या बाजूने जे लोक तिथे आले होते ते त्याच्या विरुद्ध बोलायला लागले आणि मग परस्परची शाब्दिक चकमक शिव्या शाप देणं सुरू झाली. शैव वैष्णव आपापसामध्ये भांडायला आले. परंतु शंकरजी मात्र शांतपणे तिथून निघून आपल्या घरी आले होते. घरी आल्यावर काहीही ते बोलले नाही, कारण त्यामुळे आपल्या पत्नीला दुःख होईल आणि आपले पारिवारिक संबंध बिघडतील असा त्यांनी विचार केला. पण इकडे दक्षाला काही चैन पडेना. त्याने शंकरांना कमी लेखण्याकरता कनखल क्षेत्रामध्ये एका यज्ञाचं आयोजन केलं. एक मोठा यज्ञ आपण करूया असं त्यांनी ठरवलं. त्याच्या मनामध्ये प्रतिशोध निर्माण झाला होता आणि त्याने असा दुराग्रह धरला की मी त्या यज्ञामध्ये विष्णूंची पूजा करेल, पण शिवशंकरांची पूजा करणार नाही, त्यांना आमंत्रण देणार नाही. बाकी सगळ्यांना आमंत्रण देईल, फक्त शिवशंकरांना आमंत्रण देणार नाही. त्याचं अंतःकरण मलिन झालं होतं आणि त्याला त्यामुळे व्यवहारातही सफलता मिळाली नाही, कारण तो सर्वतः धर्माच्या विपरीत वागायला
लागला होता. इकडे त्याने मोठं यज्ञाचं आयोजन केलं, सगळ्या देवतांना निमंत्रण दिली. काही देवतांकडे तो स्वतः गेला की असा असा मी यज्ञ केला आहे, तुम्ही या बरं का, वेळेच्या आधीच घ्या, पाहुणचार घ्या, सगळ्या कुटुंबाला घेऊन या, तुमच्या सगळ्या परिवाराला घेऊन या, असं सगळं सगळं सगळं. पण शिवशंकरांना मात्र त्याने निमंत्रण पाठवलं नाही, स्वतःही केलं नाही, कोणाच्या हातून निरोपही पाठवला नाही. इकडे सतीच्या कानावरती ही गोष्ट आली की आपले वडील एक मोठा यज्ञ करतायत आणि त्याच्यामध्ये भाग घेण्याकरता सगळ्या देवता आज आपल्या विमानामध्ये बसून, रथामध्ये बसून तिकडे जात. कैलासवरती त्यामुळे सतीला सारखं दिसत होतं की आज विमान सेवा जोरात चालू आहे, प्रत्येकाचं विमान उडत आहे. जर 2 मिनिटाला विमानाचा आवाज होतो. ओके, सगळे कुठं चालले म्हणून तिने उत्सुकतेने विचारला जाणाऱ्यांना की अरे चालले कुठे. तर त्यांनी प्रतिप्रश्न सतीला विचारला, तुला नाही माहिती? अगो बाई, म्हणजे तिला असं वाटलं की बाकी सगळ्यांनाच माहिती, मला फक्त माहिती, कोणीच सांगत नाही. तिला सांगितलं की तुझ्या वडिलांनी एक मोठा यज्ञ आयोजित केला आणि तिथे त्यांनी आम्हाला बोलवले सगळ्यांना, म्हणून आम्ही चाललोय, तू नाही येणार का? असं म्हटल्याबरोबर तिला असं वाटलं की अरे हे काय, आपल्याला कसे काय वडील विसरले बरं. आणि मग तिच्या मनामध्ये तिथे जाण्याची इच्छा निर्माण झाली. तिने शंकरांना ही गोष्ट सांगितली, अहो ऐकलं का, माझ्या बाबांनी असं असं यज्ञाचं आयोजन केलंय, आपण तिथे जाऊया. शिवशंकर तिला म्हणाले की अगं त्यांनी आपल्याला कुठे निमंत्रण केलंय म्हणून आपण तिथे जायचंय. त्यावर ती शंकरांना म्हणाली की पिता, पती आणि गुरूंच्या घरी जायला आमंत्रणाची आवश्यकता नाही. ते माझे वडील आहेत, त्यांच्या घरी जायला मला आमंत्रण कशाला हवं बरं, चला आपण जाऊया. त्यामुळे मला जरी पित्याने बोललेलं नसलं तरी मी जाणार, आपण जाऊया. शिवशंकर म्हणाले की ते जर चुकून विसरले असतील तर तिथे जायला हरकत नाही, पण जाणून म्हणून त्यांनी आमंत्रण दिलं नाही याचा अर्थ त्यांचं मन साफ नाही, त्यामुळे तिथे जाऊ नये. मीही जाणार नाही, तूही जाऊ नकोस. अशा प्रकारे सतीजींनी, शंकरजींनी सतीला साफ मना केलं तिथे जायला. पण सतीजींनी ते मान्य केलं नाही, तिथे जायचं ठरवलं. याचा परिणाम असा झाला की सती आणि शंकरजी यांच्यामध्ये मतभेद झाला, दोघांची मन अलग झाली. म्हणून शिवजींनी सतीला नाही म्हटलं नाही. तिने विचार केला की मी वडिलांकडे जाईल आणि दोघांमध्ये असलेला दुरावा दूर करेल. मी वडिलांना सांगेन की बाबा मी न बोलवता आले, पण तुमचे जावई मात्र आमंत्रणाशिवाय येणार नाहीत, असे वडिलांना सांगेल. आणि शेवटी ती वडिलांच्या घरी जायला निघाली. ती जेव्हा निघाली तेव्हा तिच्या सेवकांनी तिच्यासाठी स्वारी करता वृषभ आणला. जेव्हा सती शंकरांबरोबर वृषभावरती स्वार होत होते तेव्हा त्याची शोभा काही आवरच असायची. आज मात्र ती शंकरांशिवाय एकटीच वृषभावरती स्वार झाली. त्यामुळे वृषभ हे केवळ शक्तीचं वाहन नाही, तर तो स्वयं धर्म आहे. पण पहिल्याच दिवशी पाहिलं, वृषभ म्हणजे प्रत्यक्ष धर्म आहे, पण शक्तीच्या बरोबर विवेक आणि ज्ञानाचा संग आवश्यक आहे. जिथे ज्ञान आणि शक्ती वेगळी होऊन जातात तिथे धर्मही अर्धा होऊन जातो. म्हणजे जिथे ज्ञान आहे तिथे शक्ती आहे, तिथे धर्म आहे. जिथे ज्ञान नाही, केवळ शक्ती आहे, तिथे धर्म देखील पांगळा असतो, अपूर्ण असतो. सती शंकरांची अवज्ञा करून दक्षाच्या घरी गेली, पण तिथे तिचे कोणीही स्वागत केले नाही, आदर सत्कार केला नाही. दक्षाने लागूनच पाहिलं की सती आली आहे, त्यांनी तोंड फिरवलं आणि ते दुसरीकडे निघून गेले. आता सतीचं डोकं ठणकलं की अरे बाबा, माझ्याशी असे का बरं वागतायत, आज माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलंय. ती यज्ञमंडपामध्ये गेली, आईला ती भेटली. आई तिची अत्यंत प्रेमळ होती. आईने तिला मिठी मारली, जवळ घेतलं, विचारलं कशी आहेस, काय आहेस. मग तिच्या बहिणी तिला भेटल्या. या 16 बहिणी आहेत,
15 महिने हे 16 महिने त्या सगळ्या तिला तिथे भेटल्या. मग बहिणींनी तिचा तिरस्कार केला, तिच्या जवळ त्या गेल्या नाहीत, बोलल्या नाहीत आणि हसत हसत त्या निघून गेल्या. आता सतीचं डोकं ठणकलं. ती यज्ञ मंडपामध्ये आली आणि तिला शंकरांना बसण्याचं आसन तिथे दिसलं नाही. प्रत्येक देवतेसाठी तिथे आसन घातलं होतं, फक्त शंकरांची जागा रिकामी ठेवली होती. त्यामुळे तिने ओळखलं की आपल्या बाबांना शिवशंकरांचा अपमान करायचा आहे, म्हणून त्यांना बोलवलं नाही आणि त्यांचं आसन रिक्त ठेवलेलं आहे. आपल्या पतीचा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिला राग आला. तिच्या लक्षात अनेक गोष्टी यायला लागल्या आणि तिने वडिलांना गाठलं. वडिलांना गाठल्यानंतर तिने त्यांना सुनवायला सुरुवात केली. ती म्हणाली की पिताजी, 2 अक्षरांचं नाव आहे शिव. शिव हे 2च अक्षरांचं नाव आहे, पण एकदा जरी कुणी ते नाव घेतलं तर सगळ्या प्रकारच्या पाप आणि पापातून तो माणूस मुक्त होतो. असं ते मंगलमय नाव आहे शिव. पण तुम्ही मात्र प्रभूंना शिवेतर दृष्टीने पाहता, त्यांचा द्वेष करता. यावरून लक्षात येतं की तुम्ही स्वतः किती अमंगल स्वरूप आहात. तुम्ही मंगल नाही, तुम्ही योग्य नाही, तुम्ही शिव स्वरूपावरती प्रहार केलेला आहे. त्यामुळे तुमची बुद्धी मलिन झालेली आहे. म्हणून तुमच्यापासून हा जो माझा देव उत्पन्न झालेला आहे त्याचा मी त्याग करते. मला तुमच्यापासून उत्पन्न झालेला देह धारण करायचा नाही. कारण इथून मी परत गेल्यावर शंकरांनी मला दक्षकुमारी किंवा दाक्षायणी म्हणून पुकारलं तर मी शरमेने परत जाईल. असं म्हणून सतीने यज्ञशाळेमध्ये योगांग धारण करून आपले शरीर भस्म करून टाकलं. सगळीकडे हाहाकार माजला. सतीजी बरोबर आलेल्या शंकरांच्या कणांनी यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. पण तिथे उपस्थित असणारे जे भृगु ऋषी होते त्यांनी मंत्रशक्तीने सगळ्या ब्राह्मणांना एकत्र केलं आणि सगळ्या शिवगणांना तिथून पळवून दिलं. ही घटना घडून गेली. त्याला बराच कालावधी उलटला. शंकरजी सती कक्षाकडे गेल्यानंतर समाधिस्थ झाले होते. सती गेली माहेरी, ते आपले समाधीमध्ये मग्न झाले. तिकडे काय घडलं काय नाही त्यांना काहीही माहिती नव्हतं. सती बरोबर गेलेले शिवगण परत आले होते, पण ते शर्मेने इतके लज्जित झाले होते की तिथे घडलेली घटना त्यांनी शिवांना सांगितली नाही. खूप दिवसांनी नारदजी शंकरांना भेटायला आले. तेव्हा नारदजींनी विचारलं शिवशंकरांना की सतीजी कुठे आहे. शंकरजी म्हणाले, अहो ती माहेरी गेली आहे. नारदजी म्हणाले की गेली आहे नाही, गेली होती आणि त्यांनी आपल्या पित्याने केलेल्या अपमानामुळे स्वतःच्या शरीराचा त्याग केलेला आहे, असं नारदजींनी बातमी शिवशंकरांना दिली. हे ऐकून शंकरांना भयंकर राग आला. त्यांनी आपल्या डोक्याची एक जटा उपटली आणि ती फेकली. त्यातून वीरभद्र प्रकट झाले. त्या वीरभद्राने दक्षाच्या यज्ञामध्ये जाऊन तो यज्ञ पूर्ण त्याचा विध्वंस करून टाकला. याचा अर्थ असा की जे काम श्रद्धेने केले जाते ते पूर्ण होते, पण अश्रद्धेने, ईर्षेने, द्वेषाने, मत्सराने दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याकरिता, दुसऱ्यांना कमी लेखण्याकरिता म्हणून जर आपण काम केलं तर ते कधीही पूर्ण होत नाही. म्हणून यज्ञाचं फळ देणाऱ्यानेच यज्ञाचा विध्वंस केला. त्या यज्ञामध्ये दक्षाचं डोकं तोडून यज्ञकुंडामध्ये टाकण्यात आले. तसं वीरभद्र गेला, त्याने लगेच त्या दक्षाचं मुंडकं पिरगाळला, तोडला आणि टाकून. यज्ञात संमिलित झालेल्या सगळ्या देवदेवता यांची दशा झाली. ते तिथून परत ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजी पितामह आहेत, शांतीची देवता आहे. ते सगळ्या देवतांना घेऊन भोळ्या शंकरांकडे आले. शंकर तर आशुतोष आहेत. ते ब्रह्माजींना म्हणाले की ब्रह्माजी त्यांना म्हणाले की अहो त्या दक्षाकडे काय तुम्ही लक्ष देता, लहान निर्जुक्त, त्याला काही कळत नाही. शिवशंकर भोळे आहेत. तेही म्हणाले बरोबर आहे तुमचं,
की दक्ष तर बालक आहे, त्याच्या अपराधाचा काय बरं विचार करायचा, ठीक आहे ठीक आहे द्या सोडून, असं म्हणून शिवशंकर त्या ठिकाणी आले आणि पाहिलं तर त्या दक्षाचं डोकं यज्ञकुंडामध्ये जळून गेलं. मग आता काय करायचं, त्यांनी ते डोकं लावलं पाहिजे ना. तर त्यांनी सांगितलं की तो बाहेर जा आणि जो कुठला प्राणी दिसेल त्याचं मुंडकं छाटून मी सर्जरी करून टाकतो. उत्तम सर्जन आहे शिवशंकर. गणपतीचं सुद्धा त्यांनी डोकं छाटलं, सर्जरी केली. दक्षाचं डोकं छाटलं, सर्जरी केली. तर अशा पद्धतीने त्या दक्षाला बकऱ्याचं डोकं लावण्यात आलं. पुन्हा सगळं ठीकठाक केलं गेलं. मग तिथे साक्षात भगवान श्री विष्णू आले आणि सगळ्या देवतांनी त्यांची स्तुती केली. मग दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. या सगळ्याचा सारांश असा की धर्माचं मूळ ईश्वर आहे, म्हणून संपूर्ण सृष्टीचे कर्ता भरता धरता परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वरांची कधीही उपेक्षा करू नये. त्यांची उपेक्षा करून यज्ञ यागादी कर्म जर कोणी केलं तर ते सफल होत नाही. धर्माचं फळ देणारेही परमेश्वर आहेत. कर्म जड आहे आणि जड इंद्रियांद्वारा कर्म संपन्न होतं, म्हणून फलदाता परमेश्वराप्रती श्रद्धा नसेल तर धर्म फलप्रद होत नाही. ठीक आहे. आता हा धर्म फक्त माणसालाच लागू आहे का, तर धर्म सगळ्यांमध्ये असतो. झाडांमध्ये, वेलींमध्ये, लतांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये सगळे लोक चराचर सगळं धर्माने वागतं. पावसाळ्यामध्येच पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्येच ऊन पडतं, किंवा पशु पक्षी जे आहेत त्यांचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच ते वागतात. पहाटे पहाटे ते उठतातच, ते सकाळी 11 वाजेपर्यंत झोपून राहत नाहीत. रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल घेऊन बसले का असं कधीही होत नाही. ते फक्त माणूस. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की सगळे छान आपल्या आपल्या घंट्यामध्ये जाऊन दिसतात. धर्म प्रत्येक जण पाळतो आणि तो पाळायलाच हवा. जर वस्तूमध्ये धर्म नाहीसा झाला तर ती वस्तू नाहीशी होते, नाश पावते, तिचं अस्तित्व संपतं. यानंतर अर्थ या पुरुषार्थाविषयीची कथा आहे, ती आपण पाहणार आहोत. स्वयंभू म्हणून जेवते त्यांना 2 मुलं होती. एकाचं नाव होतं उत्तानपाद आणि दुसरा जो आहे तो प्रियजन. त्यातला जो उत्तानपाद राजा आहे त्याची कथा आपण पाहणार आहोत. हा जो उत्तानपाद राजा होता त्याला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव होतं सुनीती आणि दुसरीचं नाव होतं सुरुची. तसं जीवाला 2 पत्नी असतात. आता सुनीती म्हणजे काय, जी नीतीने वागते, धर्माने वागते ती सुनीती. जी जीवाला सातत्याने सदाचारयुक्त संयमपूर्ण जीवन जगायला भाग पाडते ती सुनीती. नीतीच्या अधीन राहण्यापेक्षा जीवाला वासनेच्या विकारांच्या अधीन ठेवणारी ती सुरुची. 2 प्रकारच्या वृत्ती माणसामध्ये असतात. एक वृत्ती आपल्याला धर्माने, न्यायाने, नीतीने वागायला शिकवते आणि दुसरी वृत्ती असं म्हणते की त्याला काय हरकत आहे, हे केलं तर काय हरकत आहे, ते केलं तर काय हरकत आहे, नियम नाही पाळले तर काय हरकत आहे, केव्हाही उठा केव्हाही झोपा कसेही वागा काय हरकत आहे, काहीच बिघडत नाही. अशा 2 वृत्ती या कायम माणसाच्या मनामध्ये असतात. तसं हा जो उत्तानपाद राजा आहे त्याच्या या 2 राण्या आहेत. सूर्यची पत्नी म्हणजे आपली स्वतःची पसंत म्हणजे प्रियेने चालणारी, इंद्रिय जे मागतील ते विषय उपभोगण्याची जी इच्छा होते तिला सुरुची असं म्हणतात. मन माने त्या भोगामध्ये आतुर होऊन धर्म, शास्त्र, विचार यांना नाकारून विषयांचा दास होणं म्हणजेच सुरुचीचा दास होणं. आता हा जो उत्तानपाद राजा आहे त्याला सुनीतीपेक्षा सुरुची जास्त आवडते, जी अधर्माने चालायला शिकवते, जी कायम विषयांचा उपभोग घेण्यामध्ये रममाण करते ती सुरुची त्याला जास्त आवडते. या सुरुचीपासून त्याला एक मुलगा झालाय जो दिसायला उत्तम आहे.
परिणामाने मात्र तो उत्तम नाही. त्याचं नाव राजाने उत्तम ठेवलेलं आहे. उत याचा अर्थ ईश्वर आणि तम याचा अर्थ अंधकार, अज्ञान. ईश्वराच्या स्वरूपाचं अज्ञान हे उत्तमाचं स्वरूप आहे. हा उत्तम नावाचा जो मुलगा आहे तो कसा आहे तर अज्ञानी आहे. आत्मस्वरूपाविषयी त्याला ज्ञान नाही. आणि जो राजा सुनीतीने चालतो त्याचा जो पुत्र आहे तो आहे ध्रुव. ध्रुवाचा अर्थ नित्य, अविनाशी, नीतीच्या अधीन राहून पवित्र जीवन जगणाऱ्याला ईश्वराची प्राप्ती होते. राजा उत्तानपादाला सुनीती नाही तर सुयोजी पसंत आहे. आपल्या सगळ्यांचंही तेच आहे. आपलं नीतीवरती प्रेम नसतं तर इंद्रियांवरती आणि वासनेवरती जास्त आपले प्रेम असतं. एकदा राजा उत्तानपाद सिंहासनावर सुरुचीच्या मुलाला म्हणजेच उत्तमाला आपल्या मांडीवर घेऊन बसला होता. हे पाहून सुनीतीचा जो मुलगा ध्रुव होता त्यालाही असं वाटलं की आपण आपल्या वडिलांच्या मांडीवरती जाऊन बसावं. आणि म्हणून तो लहान मुलगा राजाकडे गेला. राजाने त्याला आपल्या मांडीवर बसवून घेतलं नाही. राजाला मनामधून इच्छा होती ध्रुवाला आपल्या मांडीवर बसवायची, पण त्या ठिकाणी सुरुची बसलेली होती आणि मग हिला आवडणार नाही ध्रुवाला आपल्या मांडीवर घेऊन बसलेला. बरोबर. म्हणून राजाने काही त्याला मांडीवर घेतलं नाही. ध्रुवाला जवळ घेतलं तर तिला आवडणार नाही, ती नाराज होईल, म्हणून राजाने त्या छोट्याशा ध्रुवाला नाकारलं. त्यावेळेला तिथे बसलेली जी सुरुची राजाची पत्नी आहे ती ध्रुवाला म्हणाली की बेटा, तू जर महाराजांच्या मांडीवर बसू इच्छित असेल तर आधी जा, भगवंताची आराधना कर आणि मग माझ्या पोटी जन्म घे, तेव्हाच तुला राजाचं सिंहासन मिळेल, राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मिळेल. सुरुचीने असं नाही म्हटलं की बाळा तू भगवंताची आराधना कर आणि आराधना केल्यावर मग तुला राजाच्या मांडीवर बसायचं भाग्य मिळेल. ती काय म्हणाली की तू आराधना कर, मग तुझा मृत्यू होईल, मग तू मला परत पुत्र रूपाने प्राप्त हो, म्हणजे तू माझ्या पोटातून जन्म घे, माझ्या गर्भातून तू जन्माला ये, मग तुला राजाच्या सिंहासनावर बसता येईल. म्हणजे इथे तिला असं सुचवायचं आहे की भगवंताच्या भक्तीचा आणि शक्तीचा, अभिभक्तीचा ती तिरस्कार करते आहे आणि आपला गर्भ भगवंताच्या शक्तीपेक्षा, सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या गर्भातून जर तू आलास तरच तुला सिंहासन मिळेल. भगवंताची भक्ती केल्यामुळे नुसतं सिंहासन मिळणार नाही, असा तिचा भाव होता. आणि म्हणून भगवंताची साधना, भक्ती ही गौण आहे आणि माझा गर्भ हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, हा भाव तिने व्यक्त केला. सुरुची मातेचा मुलगा ऐकून ध्रुव रडायला लागला, कारण त्याला राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा त्यावेळेला जास्त झाली. लहान मुलांचं असंच असतं, एकाने एक केलं की दुसऱ्यालाही तेच करायचं असतं. तसं त्याचं झालं आणि मग तो रडत रडत आपल्या आईकडे म्हणजे सुनीतीकडे गेला. तो आईकडे जाण्याआधीच एका दासीने सुनीतीला घडलेली सगळी घटना सांगितली. पण हे ऐकल्यावरही तिच्या मनात सुरुचीविषयी ईर्ष्या निर्माण झाली नाही किंवा राजाविषयी दोषदृष्टीही निर्माण झाली नाही. खरं तर ती सवत आहे, एकेदिनी लगेच तिथे आकांत तांडव करायला सुरुवात केली असते, पण तसं काही सुनीतीने केलं नाही. तिने अतिशय शांततेने ध्रुवाला सांगितलं की तुला सुरुचीने जो मार्ग दाखवला आहे तो श्रेयस्कर आहे, कारण भगवंतांनीच तुझ्या पित्याला राजपद दिला आहे आणि तुझे आजोबा स्वयंभू मुलूंना देखील भगवंतांनीच राजा बनवलं होतं. म्हणून तुला जर सिंहासनावर बसायचं असेल तर तू भगवंताची भक्ती कर, आराधना कर आणि हे पद प्राप्त करून घे, असे तिने सांगितले. आईचा विचार ऐकून ध्रुवाने तात्काळ भगवंताची आराधना करण्याचा निश्चय केला आणि आईचा आणि सावत्र मातेचा आशीर्वाद घेऊन तो घरातून निघाला. इथे बघा सुनीती कशी आहे
तर आपल्या मुलाचं हित जपणारी आहे. आणि म्हणून ती आपल्या मुलाच्या मनामध्ये सुरुचीविषयी द्वेष निर्माण करत नाही. सुरुचीला दूषण देत नाही आपल्या मुलाच्या समोर, की तिला काही अक्कल नाही का, तिला काही समजत नाही का, लहान मुलाशी कसं वागायचं, तेवढाही सेन्स नाही का तिला, असं जर ती बोलली असती तर ध्रुवाच्या मनामध्ये सुरुचीविषयी विकल्प निर्माण झाला असता. इथे सुनीती त्याला म्हणते की बरोबर आहे, सुरुचीने जे तुला सांगितलं ते योग्यच आहे, तू भगवंताची आराधना कर आणि मगच तुला ते पद मिळेल. ते ऐकल्यानंतर हा घरातून बाहेर पडला आहे. घरातून बाहेर पडताना त्याने केवळ आपल्या आईचा आशीर्वाद नाही, तू सुरुची मातेकडे पण गेली आणि तिला सांगितलं, माते तुम्हाला सांगितलं ना भगवंताची आराधना कर, मी चालू आता आराधना करायला, तू मला आशीर्वाद दे. याला म्हणतात सुसंस्कार. सुनीती असणारी आई आपल्या मुलांना घडवण्यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार करते. पाल्याच्या मनामध्ये इतरांविषयी अनादर, द्वेष, मत्सर निर्माण होणार नाही आणि त्याचे कर्म बिघडणार नाही याची काळजी घेते. म्हणजे एकदा का आपल्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष, मत्सर निर्माण झाला की माणसाचं कर्म बिघडायला वेळ लागणार. ती काळजी तिने घेतली. मुलांना जन्म दिल्यानंतर घडवणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. बालकांच्या व्यक्तिमत्वामध्ये आई आणि वडिलांचे संस्कार व्यक्त होत असतात. मूल समोर आल्यानंतर ते काय वागतं, कसं वागतं, काय बोलतं, याच्यावरून आई वडील कसे आहेत हे लगेच आपल्याला समजून येतं. बालक मातेच्या दोषांमुळे चरित्रहीन होतं. जर मातेमध्ये दोष असतील, माता असूया, द्वेष, अहंकार, मत्सराने वागत असेल तर त्या बालकाचं चरित्र नीट घडत नाही. पित्यामध्ये जर दोष असतील तर ते बालक मूर्ख होतं. मूर्ख याचा अर्थ अज्ञानी असतो, नको त्या गोष्टींचा विचार करेल, नको त्या गोष्टींना महत्त्व देईल, अशी त्यांची अवस्था असते. वंशाच्या दोषामुळे बालक भित्र होतो आणि स्वतःच्या दोषांमुळे तो दरिद्री होतो. वंशामध्ये जर दोष असतील वंश परंपरेने तर ते बालक भित्र होतं, ते धाडसी पराक्रमी होत नाही. आणि त्या बालकामध्ये स्वतःमध्ये जर काही दोष असतील तर ते दरिद्री होतं, म्हणजे त्याला त्याचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही. म्हणून ज्या माता बालकांना घडवतात त्यांची जबाबदारी खूप महत्वाची असते. भगवंताची लीला पहा, ज्याचं कल्याण होतं त्याच्या मार्गातील विघ्न आणि बाधा आपोआप दूर होत जातात आणि त्याचा मार्ग सुगम होत जातो. ध्रुव घरातून बाहेर पडले आणि त्याला लगेच नारदजी तिथे भेटले. त्याने अतिशय नम्रतेने त्यांना वंदन केलं. नारदजी प्रसन्न झाले आणि त्यांचं सहृदय द्रवलं. त्यांनी ध्रुवाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. नारदांनी त्यांना विचारलं की अरे बाळा, तू कुठे चाललास? ध्रुव त्यांना म्हणाला की भगवंताचं दर्शन घेण्याकरता मी वनामध्ये चाललो आहे. ते ऐकल्यानंतर नारदांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्याला ते म्हणाले की अरे बाळा, तू अजून लहान आहेस, तुझा कसला आला मान आणि अपमान? या सृष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी होतच असतात, कुठे ना कुठे या गोष्टी घडतातच. त्या कशाला एवढ्या मनावरती घ्यायच्या? त्या गोष्टी सहन कराव्यात आणि पुढे चालावं. आणि पहिली गोष्ट, तू तर आता किती लहान आहेस, तू आधी चांगला मोठा हो, संसार कर, सुखांचा उपभोग घे आणि मग म्हातारपणी निवृत्त झाल्यानंतर शांतपणे मनात जा आणि मग तिथे जाऊन भगवंताचं भजन कर. एवढी कसली घाई आहे तुला? छोटासा मन वाढायस तू, अजून तुला सगळं करायचं आहे, आधी त्या गोष्टी कर. भगवंत कुठेही जात नाही, ते आहेतच, त्यामुळे तू घरी जा. त्यावरती ध्रुव म्हणाला की महाराज, माझी आई आणि सावत्र आई दोघींच्या सांगण्यावरून मी भगवंताची आराधना करण्याकरता बाहेर पडलो आहे आणि लगेच तुम्ही मला भेटलात. ही माझ्यासाठी किती मंगलमय गोष्ट आहे. म्हणजे त्याने नारदांचं ऐकलं पण त्याला उत्तर दिलं नाही की
बाबा हो ठीक आहे अच्छा तुम्ही म्हणताय का मग मी जातो परत घरी, असं काही तो म्हणतो. तो त्याच्या विचारांवरती निश्चयावरती ठाम आहे. म्हणून तो असं म्हणतोय की बघा ना मी बाहेर पडल्याबरोबर तुम्ही मला भेटलाय, किती छान गोष्ट झाली. तो पुढे म्हणतो की मी क्षत्रियाचा मुलगा आहे, त्यामुळे आपलं लक्ष प्राप्त केल्याशिवाय मी घरी परत जाणार नाही आणि त्यासाठी मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी चालेल, पण मी आता भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय परत घरी जाणार नाही. त्याने नारदांना नमस्कार केला. ध्रुवाची दृढ निष्ठा पाहून नारदांना फार आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगेच ध्रुवाला भगवत प्राप्ती करता ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला आणि या मंत्राचा जप कसा करायचा त्याचा विधी त्याला समजून सांगितला. नारदजी पुढे त्याला म्हणाले तू एक काम कर, वृंदावनामध्ये भगवंताचा अखंड वास आहे. यमुना देवी तुझा ब्रह्मसंबंध सिद्ध करते, त्यामुळे हे वत्सा तुझं कल्याण हो. वृंदावन ही प्रेमभूमी आहे, तिथे राहून भजन केल्याने मन लवकर शुद्ध होतं. या दिव्य भूमीमध्ये जीव आणि शिव यांचं लवकर मिलन होतं. मग ध्रुवाने त्यांना विचारलं की वृंदावनात जाऊन तिथे परमेश्वराची आराधना कशी करू. नुसता मंत्र मिळाला म्हणजे सगळं झालं असं नाही. तो मंत्र कसा म्हणायचा, जप कसा करायचा, अनुष्ठान कसं करायचं, त्याच्याकरता शुचिर्भूतता कशी पाळायची, आहार विहार कशा पद्धतीने ठेवायचा, यम नियम कसे पाळायचे, हे सगळं शास्त्र नीटपणाने समजून घ्यायचं असतं. तसं तो विचार करतो आहे की काय बरं करू मी. आणि त्याने नारदांना विचारलं. नारदजी म्हणाले की पहिल्यांदा काय करावं, शुचिर्भूत व्हावं, नंतर आसनावरती बसावं, ध्यान करण्यापूर्वी चतुर्भुज नारायणांची मानस पूजा करावी, त्यामुळे ईश्वरामध्ये मन लवकर संलग्न होतं. भागवतामध्ये मानस पूजेचं फार महत्त्व सांगितलं. मानस पूजा जर आपण केली तर भगवंताच्या ठिकाणी आपलं चित्त आपलं मन लवकर एकाग्र होतं, स्थिर होतं. छोट्याशा शिष्याला नारदांनी वात्सल्य भावाने सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि भगवंत तुझ्यावर अवश्य प्रसन्न होतील, तुला 6 महिन्यांनी भगवंत भेटतील असा आशीर्वादही दिला. आपल्या गुरूंना आनंदाने आणि विनयाने वंदन करून ध्रुव मधुवनामध्ये गेला आणि अत्यंत कठोर तपस्या त्याने तिथे केली. आता ध्रुवाने जी तपस्या केली त्या तपस्येमुळे 6 महिन्यांमध्ये भगवंतांनी त्याला दर्शन दिले. 6 महिने फक्त. मग अशी कशी तपश्चर्या बरे त्यांनी केली तर त्याचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या दिवशी त्यांनी उपवास केला, नंतर 3 दिवस फलाहार केला. अन्नाच्या आहाराने रजोगुण वाढतो म्हणून फलाहार त्याने स्वीकारला, अन्न त्यागून गेले. पहिल्यांदा त्याने भिक्षा मागून आणली, अन्न ग्रहण केलं. पहिल्या दिवशी उपवास केला, 3 दिवस फलाहार केला. त्याने विचार केला की जर आपण अन्न खाल्लं तर अन्नामुळे आपला रजोगुण वाढेल. रजोगुण वाढतो त्यावेळेला काय होतं तर त्यावेळेला मनामध्ये विविध प्रकारच्या इच्छा निर्माण व्हायला लागतात. जे आपण अन्न खातो त्यामुळे. म्हणून सत्व अन्न कुठलं आहे, सात्विक अन्न कुठलं आहे तर फलाहार आणि दूध, याला सात्विक आहार म्हणतात. पण ज्या वेळेला सात्विक आहार घेतला जातो त्यावेळेला मन लवकर शांत होतं. मन शांत होतं, स्थिर होतं, मनाची अस्वस्थता कमी होते. म्हणून मग त्याने अन्नाचा त्याग केला आणि केवळ फलाहार हा सत्वगुणी असल्यामुळे त्याने तो घेतला. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याने आणखीन संयम केला. 6 दिवस तो अखंड ध्यानामध्ये बसू लागला. तिसऱ्या महिन्यामध्ये एकसारखा 9 दिवस ध्यानात बसू लागला. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवस ध्यानामध्ये बसायचं, 1 दिवस उठायचं. उठल्यानंतर सगळं शुचिर्भूत वगैरे व्हायचं, फळं गोळा करायची, त्याचं सेवन करायचं. तो 1 दिवस गेला, परत 6 दिवस बसायचं, पूर्ण 6 दिवस मात्र हालायचं नाही.
आसन सोडायचं नाही, मांडी सोडायची नाही. ऊन, वारा, पाऊस, किडे मकोडे, वनामध्ये पशु पक्षी प्राणी काहीही नाही. बसलं की बसलं. असं तो 6 दिवस करायचं, 7व्या दिवशी उठायचं. असं त्यांनी 1 महिना, म्हणजे जो दुसरा महिना होता त्यावेळेला केला. 3ऱ्या महिन्यामध्ये त्याने हा कालावधी वाढवला आणि आता तो 6 दिवसांऐवजी 9 दिवस सलग बसायला लागला. 9 दिवस बसायचं. 10वा दिवस त्या दिवशी उठायचं, स्नानादी गोष्टी करायच्या, फलाहार करायचा. परत तो दिवस संपला की पुढचे 9 दिवस अखंड बसायचं. नंतर त्याने फलाहारही सोडून दिला. फलाहार सोडून दिला. हळूहळू संयम वाढवल्याने भक्तीची तीव्रता वाढू लागली आणि तन्मयताही वाढू लागली. 4थ्या महिन्यामध्ये फक्त त्याने यमुनेचं पाणी पिऊन 12 दिवस एकाच आसनावर बसून जप केला. आता कालावधी आणखी वाढले. फलाहार सोडला, झाडाची पानं खाणंही सोडलं, फक्त यमुनेचं 1 वेळेला पाणी प्यायचं आणि 12 दिवस शांत बसून भगवंताचं स्मरण करायचं. 5वा महिना सुरू झाला. त्या महिन्यामध्ये त्याने पाणी पिणंही सोडून दिलं. केवळ वायू भक्षण करून तो 15 दिवसांपर्यंत एकाच आसनावर जप करत बसायला तो लागला. 15 दिवसातून एकदाच उठायचे बस. आणि त्यावेळेला फक्त वायू भक्षण करायचं. अन्न नाही, पाणी नाही, फळ नाही, काही नाही, काही. 6व्या महिन्यामध्ये त्यांनी ठरवलं की आता जोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत उठायचं नाही आणि तो ध्यानामध्ये मग्न झाला. त्यामुळे त्याने जेव्हा आपला प्राण रोखला तेव्हा समस्त सृष्टीतला प्राण रोखला गेला. देवता घाबरल्या आणि सगळ्या देवता भगवंतांच्या जवळ गेल्या. मग भगवंत ध्रुवाला भेटण्यासाठी खतूर झाले आणि भगवंत नारायण ध्रुवाच्या समोर येऊन प्रकट झाले. भगवंतांनी देवांना आश्वस्त केलं की तुम्ही काळजी करू नका, मी जातो. ध्रुवाला समजावतो, त्याला मी दर्शन देतो. भगवंत शब्दरूप गरुडावर आरूढ होऊन शंख, चक्र, गदा, पद्म हे 4ही पदार्थ हातात धारण करून ध्रुवाच्या समोर प्रकट झाले. पण ध्रुव ध्यानामध्ये इतका मग्न झाला होता की तो डोळेच उघडत नव्हता. भगवंत आले, वाट पाहतायत, अरे डोळे उघड बाबा, पहा मला एकदा, दर्शन घे माझं, असं भगवंतांच्या मनामध्ये इच्छा आहे. आणि ध्रुव आहे शांत ध्यानामध्ये मग्न झालेला आहे, तो डोळेच उघडत नाहीये. म्हणून भगवंतांनी त्याच्या अंतःकरणामध्ये होणारं आपलं जे स्फुरण होतं ते बंद करून टाकलं. ध्रुव आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये भगवंताचं जे स्वरूप पाहत होते त्याच्यावर ते एकाग्र झाले होते. ते स्वरूप भगवंतांनी गायब केले. ते गायब केल्याबरोबर ध्रुवाने डोळे उघडले आणि समोर भगवान चतुर्भुज रूपामध्ये उभे असलेले त्यांनी पाहिले. भगवंताचं दर्शन घेऊन ध्रुव आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागले. शरीरामध्ये रोमांच आले, कंठ दाटून आला आणि हृदय प्रेमाने परिपूर्ण झाले. ध्रुवाने भगवंताच्या चरणांना स्पर्श केला. नंतर ते उठून उभे राहिले. तेव्हा त्यांच्या मनामध्ये आले की मी भगवंताची स्तुती करावी. पण भगवंताविषयी त्यांना काहीच माहिती नव्हतं. मी कशी स्तुती करावी काही कळेल. छोटासा बालक आहे, त्याने आजपर्यंत भगवंताविषयी काहीच ऐकलेलं नव्हतं, त्याला काहीच माहिती नव्हतं. मग काय म्हणायचं, आपण म्हणायचं तर आहेच, पण काय म्हणायचं काही त्याला कळेल. त्याच्या मनातली ही स्थिती भगवंतांनी जाणली आणि भगवंतांनी आपल्या शंखाचा स्पर्श त्याच्या कानाला केला आणि त्याबरोबर ध्रुवाच्या हृदयामध्ये भगवंताच्या ज्ञानाचा उदय झाला आणि तो हात जोडून म्हणू लागला, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशहस्तचरण श्रवणत्वभावे प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अशी त्याने स्तुती केली.
त्या स्तुतीचा अर्थ असा आहे की हे भगवान, तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता. माझ्या झोपी गेलेल्या वाणीला तुम्हीच जागृती दिली आणि तिला बोलण्यासाठी लायक केले. संपूर्ण शक्तीचा आधार असलेल्यांना तुम्हीच आधार आहात. माझी त्वचा तुमच्या शक्तीनेच स्पर्श करू शकते. माझे नेत्र तुमच्या शक्तीमुळेच पाहू शकतात. माझे हात पाय तुमच्या शक्तीने चालतात. तुम्ही माझ्यापासून दूर नाही. सृष्टी तिथे निर्माण होत नाही जिथे ती निर्माण होताना दिसते, तर ती मी मध्येच निर्माण होते आणि या मी मध्येच अंतर्यामी प्रभू तुम्ही बसलेले आहात. हे प्रभू, तुमच्या चरणारविंदांचं ध्यान करण्यात आणि तुमच्या भक्तांच्या श्रीमुखातून तुमच्या कथांचं श्रवण करण्यात मग्न होण्याचे सुख आहे ते ब्रह्मानंदामध्येही नाही. पहा, ब्रह्मानंद शांतानंद आहे आणि विषयानंद विक्षेपानंद आहे. परंतु भगवंताच्या स्मरणामध्ये कथांमध्ये हा विक्षेप कधीही येत नाही. अशा पद्धतीने या ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू, शरीरावरती रोमांच आणि त्यांचा कंठ दाटून येत होता. हृदय त्यांचं द्रवत होतं. परमानंदामध्ये ते मग्न होऊन गेले होते. खरा आनंद ध्रुव अनुभवत होते. अशा प्रकारे भगवंताची स्तुती केल्यानंतर भगवंतांनी ध्रुवाला वरदान मागायला सांगितले की सांग बरं तुझी काय इच्छा आहे, मी तुला काय देऊ. त्यावरती ध्रुव म्हणाले की मला असं स्थान द्या की जिथून मला कोणीही बाजूला काढू शकणार नाही. त्यावेळी भगवंत म्हणाले की मी तुला हे स्थान प्रदान करतो आहे जे स्थान तुझ्या आजोबांना म्हणजे स्वयंभू म्हणूंना देखील प्राप्त झालेले नाही. तुझ्या पित्यालाही ते मिळालेले नाही. त्यांनाच काय, पण त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मिळालेलं नाही आणि भविष्यातही कोणाला मिळणार नाही. आता ही सगळी गोष्ट बघताना काय बरं आपल्या लक्षात येतं, तर भगवंताच्या आराधनेचं फल असं झालं की ध्रुवाला सगळं काही मिळालं. ज्याची त्यांनी इच्छा केली होती तेही मिळालं आणि ज्याची त्यांनी इच्छा केली नव्हती अशी भगवंताची असीम कृपाही त्याला मिळाली. हे झाल्यानंतर भगवंत अंतर्धान झाले आणि ध्रुवाच्या मनामध्ये अचानक असा विचार आला की अरे, आपण भगवंताकडे काय मागितलं, एक स्थान द्या असं मागितलं. खरं तर आपण भगवंतांना स्वतःलाच मागून घ्यायला हवं की तुम्ही माझे व्हा. आपण काय मागितलं भगवंताकडे, मला स्थान द्या. म्हणजे आपली जी भक्ती आहे ती सकाम भक्ती नाही. आपण भगवंतांना मागून घेतलं नाही, त्याचा पश्चाताप त्यांना झाला. नंतर ध्रुव आपल्या नगरामध्ये परत आले. ते नगरात परत आल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत सत्कार झाला. बघा, जो माणूस ईश्वराशी आपलं नातं जोडतो, जग त्याच्या मागे धावायला लागतं. ते आधी आपल्या सावत्र आईला जाऊन भेटले. आता ध्रुव नगरामध्ये आल्या ते स्वतःच्या आईला भेटले. आधी सावत्र आईला सुरुचीला जाऊन भेटले आणि तिला म्हणाले की हे माते, तू माझी गुरु आहेस. तुझ्यामुळेच मला आज भगवंताचा दर्शन झालं. त्याला म्हणतात कृतज्ञ. खरं तर तिच्या मनामध्ये होतं का असं याला भगवंताचं दर्शन व्हावं? नाही, तिने त्याची उपेक्षा केली होती. त्याने मात्र त्याचा चांगला अर्थ घेतला की हो, आईनेच मला सांगितलंय की तू भगवंताचं दर्शन कर, आणि म्हणून आईला त्याने आधी गुरु मानलं. त्यावेळेला सुरुचीचं हृदय भरून आलं आणि ती ध्रुवाला म्हणाली की तू योग्य तेच केलं. ध्रुव तिला म्हणतो आहे की माता, तुझ्या उपदेशानेच मी भगवंताची आराधना केली आणि भगवंताची प्राप्ती मला झाली. आता जो उत्तानपाद राजा आहे, ज्याचा हा मुलगा ध्रुव आहे, त्या राजाने देखील ध्रुवाचा स्वागत केलं. त्याला आपल्या मिठीमध्ये घेतलं
की जो राजा त्याला बाजूला करीत होता, जवळ करीत नव्हता, त्या राजाने सुद्धा ध्रुवाला आपलंसं केलं. त्यानंतर राजा उत्तानपादाने विचार केला की हा माझा मुलगा इतका छोटासा आहे, हा वनात गेला, त्याने देवाला प्राप्त करून घेतलं आणि मी माझं अर्ध आयुष्य संपलं तरी सुद्धा मी सुरुचीच्या मायेमध्ये फसून पडलेलो आहे. मग त्याला उपरती झाली आणि त्याने ते सगळं राज्य ध्रुवाच्या स्वाधीन केलं आणि उत्तानपाद राजा वनामध्ये निघून गेला. आता ध्रुव राजा झाला, त्याला लोक राजर्षी म्हणून ओळखायला लागले. आपण जनकांची गोष्ट पाहिली होती. राजा जनक ते राजर्षी आहे, म्हणजे राज्याचा उपभोग घेतात, परंतु त्यांचं मन आणि चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. तशीच अवस्था ध्रुवांची आहे. राज्यावर बसले आहेत, राज्य सिंहासन पाहत आहेत, राजकारभार पाहत आहेत, सर्व प्रकारचे उत्कृष्ट असे उपभोग घेत आहेत, पण त्या उपभोगांमुळे त्यांचं मन लिप्त होत नाही. मन मात्र ब्रह्मतत्वामध्ये स्थिर आहे. त्यानंतर एक विचित्र घटना घडली. एकदा सुरुचीचा मुलगा, त्याचं नाव उत्तम आहे, तो शिकारी करता वनात गेला आणि एका यक्षाने त्याचा वध केला. त्याची आई सुरुची त्याला शोधायला म्हणून वनात गेली आणि अचानक त्या वनाला आग लागली, त्याच्यामध्ये ती जळून खाक झाली. सुरुचीचेही असेच हाल होतात. ती खाक फार काळ टिकत नाही. म्हणून अनिश्वर अपरिवर्तनीय तत्व हेच केवळ परमात्मा आहे. जेव्हा ध्रुवाला हे समजलं की त्याच्या भावाला यक्षाने मारलं, तेव्हा त्याच्या मनामध्ये त्या यक्षांविषयी राग निर्माण झाला आणि आपल्या भावाविषयी ममत्व निर्माण झालं आणि समस्त यक्षांशी त्यांनी युद्ध केलं. यक्षांना संपवण्याचे विचार आले. तो नारायण अस्त्र सोडण्याच्या बेतात असतानाच त्याचे आजोबा स्वयंभू वृत्तीने आले आणि त्याला म्हणाले की बेटा, इतका क्रोध करू नकोस. हे पहा, जर तू आपल्या सुखाचे झरे क्रोधामुळे बंद केले तर तुला परमानंद प्राप्त होणार नाही. तू तर खरं ब्रह्मस्वरूपामध्ये तरीही नसतो आणि तुझ्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला तर काय होईल? तुझ्या आतला आनंद जो वाहतो आहे तो बंद होईल. इथे त्यांना असं सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपले कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा याच्यातून परमानंद प्रकट होत असतो. पण आपण काय करतो तर मनामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार या दोषांमुळे त्या परमानंदाला थांबवून ठेवतो. आपल्या आतल्या परमानंदाची अनुभूती आपल्याला येत नाही, कारण आपण या पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांमुळे दोषयुक्त वागतो आणि तो आनंद बंद करून ठेवतो. क्रोधाचा असा स्वभाव आहे की तो ज्याच्या हृदयामध्ये येतो त्याला तो पहिल्यांदा जाळून टाकतो. हे सगळं स्वयंभू म्हणून ध्रुवाला सांगताय. ते पुढे म्हणतायत की बेटा, तू तर परमात्म्याचं दर्शन केलं आहेस ना, मग तरी सुद्धा तुझ्या मनामध्ये एवढा क्रोध कसा काय शिल्लक राहिला? एका यक्षाच्या अपराधासाठी तू समस्त यक्षांना मारू इच्छितोस? बाळा, तू वैष्णव आहेस आणि वैष्णव कोणाशीही वैर करत नाही. भगवान विष्णू प्रेमस्वरूप आहे. आपल्या छातीवरती लाथ मारणाऱ्या भृगु ऋषींना देखील विष्णूंनी प्रेम दिलेलं आहे आणि तू तर त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलंय, त्यामुळे तू असा क्रोध करणं बरोबर नाही. शिवशंकर वैराग्याचे प्रतीक आहे. ज्ञानी पुरुषाने अत्यंत वैराग्यशील असावं आणि वैष्णवाने अतिशय प्रेम करावं असं मनुंनी त्याला सांगितलं. ध्रुवाचा क्रोध आजोबांच्या उपदेशाने शांत झाला. त्यावेळेला यक्षांचे अधिपती कुबेर तिथे आले आणि त्या दोघांमध्ये प्रेमाचे नाते प्रस्थापित झाले. कुबेरांनी ध्रुवाच्या हृदयामध्ये अचल भक्ती राहील असं वरदान ध्रुवाला दिले.
त्यानंतर ध्रुव राज्यात परतल्यावर त्याने आपलं सगळं राज्य आपल्या मुलाला दिलं आणि स्वतः गंगा किनारी जाऊन तपस्या, भजन, कीर्तन करायला त्यांनी सुरुवात केली. जिथे ते ध्यानाला बसले होते तिथे गंगेच्या प्रवाहाच्या आवाजाने ध्रुवाच्या ध्यानामध्ये विक्षेप यायला लागला. मग ते गंगा तीर सोडण्यास तयार झाले. तेव्हा गंगा तिथे प्रकट झाली आणि ध्रुव तिला म्हणाले की माते, तुझा खळखळ आवाज माझ्या ध्यानामध्ये विक्षेप करतो आहे, त्यामुळे मी इथे आता थांबणार नाही. त्यावरती गंगा त्यांना म्हणाली की ध्रुवा, तू जसा शांत ध्यान करतोस तसंच मीही आता शांततेने मार्गक्रमणा करेल. माझ्या प्रवाहाचा आवाज इथे होणार नाही, पण तू इथून जाऊ नकोस. त्या ठिकाणी गंगा शांत झाली. आजही गंगेचा प्रवाह ऋषिकेशाच्या ठिकाणी ध्रुव आश्रमाजवळ शांत आहे. आजही गंगा तिथून शांतच वाहते. शेवटी भगवंतांनी आपल्या पार्षदांसहित ध्रुवांसाठी विमान पाठवले. गंगेला सोडून जाताना त्यांना अतिशय वेदना झाल्या. त्यांचं हृदय भरून आलं. त्यावेळेला ते म्हणाले की माते गंगे, तुला सोडून मी वैकुंठामध्ये जात आहे. तुझ्या किनारी मला जो आनंद मिळाला तो वैकुंठामध्ये कसा बरं मिळेल. ते ऐकून गंगा प्रेमाने त्यांना म्हणाली की ध्रुवा, हे जे माझे इथलं स्वरूप आहे ते भौतिक स्वरूप आहे आणि वैकुंठात मी कायम स्वरूपी आहेच आहे. गंगा भगवान श्री विष्णूंच्या चरणांपासून उत्पन्न होते. त्यामुळे मी तिथे आहेच आहे, तू काळजी का करतोस. परत आपली तिथे गाठभेट होणारच आहे. नंतर ध्रुवाने गंगेला प्रणाम केला आणि शांततेने गंगेमध्ये स्नान केलं. नंतर संध्यावंदन केलं. अग्निहोत्र करून विमानात चढण्याकरता ध्रुव तयार झाले तेव्हा मृत्यू त्यांच्या समोर आला. मृत्यू त्यांना म्हणाला की मी मृत्यू आहे. जो जीव जन्माला येतो, शरीर धारण करतो, त्याच्याजवळ मी जातो, हे माझं कर्तव्य आहे. ध्रुव म्हणाले ठीक आहे. मृत्यू त्यांच्या जवळ जाताच ध्रुव त्याच्या डोक्यावर पाय ठेवून विमानामध्ये चढले. इथे भगवंताच्या विमानात चढण्याचा अर्थ मानरहित होणं असं आहे. विगत होऊन जाणं. कुठल्याही प्रकारचा अभिमान, अहंकार घेऊन भगवंताच्या ठिकाणी जायचं नसतं. कुठेच मंदिरात आपण भगवंताच्या दर्शनाला जातो. जिथे जिथे भगवंताचं अस्तित्व आहे, मूर्ती स्वरूपात असेल, घरामध्ये देवघराच्या ठिकाणी असेल, फोटो आपण ठेवलेला असेल, तिथे कधीही अहंकार ठेवायचा. कायम त्या ठिकाणी अभिमानरहित अवस्थेमध्ये जायचं आहे. ध्रुवजी आपल्या लोकांमध्ये निघून गेले तेव्हा एकदा नारदजींच्या मनात विचार आला की मी ध्रुवाला जो मंत्रोपदेश दिला त्याचं फल म्हणून त्याला भगवंताचं दर्शन मिळालं. एवढंच नाही तर त्याला ध्रुव लोकाची पण प्राप्ती झाली. आता माझा शिष्य कोणत्या अवस्थेमध्ये आहे ते एकदा पाहून येऊया. या विचाराने नारदजी ध्रुव लोकात गेले आणि तिथे पाहतात तर ध्रुवाच्या डोळ्यामधून झरझर अश्रू वाहत होते. नारदांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ध्रुवाला विचारलं की तू का रडतोस. ध्रुव म्हणाले की महाराज, मी भगवंतांना प्राप्त करूनही ध्रुव लोक मागितला, भगवंतांना मी मागून घेतला नाही. याचा मला आता पश्चाताप होतो आहे आणि म्हणून माझ्या डोळ्यांमधून अश्रुपात होतो आहे. भगवंत जर समोर आले तर काय मागायचं आणि काय मागायचं नाही हे याच्यातून लक्षात येईल. प्रत्येक ठिकाणी आपली यादी समोर ठेवायची नाही. हे द्या, ते द्या, असं करा, तसं करा. प्रत्येक वेळा मंदिरात गेलं सुरू हे राहिलंय, ते मिळालंच नाही, हे आलंच नाही माझ्या वाट्याला, असं काही करायचं नाही. भगवंताजवळ गेल्यानंतर भगवंता मला तुम्ही हवे आहात बस एवढंच. मला भगवंत आले की आलंच सगळं. भगवंत आले ना की त्यांच्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे फक्त भगवंतांना मागणं, बाकी काही मागणं.
नारदांना हे ऐकून अतिशय प्रसन्नता वाटली आणि ते त्याचे गुणगान करू लागले की भगवंताचा भक्त ध्रुवासारखा असावा. ध्रुवाचा एक मुलगा उत्कल नावाचा तो अवधूत झाला. तो आत्मब्रह्माशी एकरूपतेच्या अनुभवामध्ये मग्न झाला. त्याने राज्याचा स्वीकार केला नाही. त्यामुळे ध्रुवाचा दुसरा मुलगा वत्सलाला राज्य मिळाले.